हॅरी पॉटर आणि परीस. चौथा, चाव्यांचा रखवालदार. बुम! पुन्हा त्याने ठोठावलं. दचक्यानं डडलीला जाग आली. बंदूक कुठे आहे? त्यानं मूर्खासारखं विचारलं. त्यांच्या पाठीमागे काही कोसळल्याचा आवाज आला आणि व्हर्नॉन काका पायानं सरकतच खोलीत आले. त्यांच्या हातात एक बंदूक होती. त्यावरूनच त्यांच्या हाती तेव्हा असलेल्या त्या लांबोळक्या पाकिटात काय होतं ते आत्ता कळलं. कोण आहे तिकडे? ते ओरडले. मी तुम्हाला ताकीद देत आहे, माझ्याजवळ शस्त्र आहे. जरा वेळ गेला आणि मग स्मॅश! कोसळल्याचा आवाज. दारावर यावेळी एवढी जोराची धडक होती की ते मूळ बिजागऱ्यांमधूनच उचकटलं आणि कांठाळ्या बसवणारा आवाज करीत धाडकन जमिनीवर आडवं पडलं. एक दांडगट माणूस दारात उभा होता. लांब अस्ताव्यस्त केसांच्या आयाळानं त्याचा चेहरा जवळजवळ संपूर्ण झाकलेला होता आणि तशीच अस्ताव्यस्त दाढी पण होती. पण त्यातून त्याचे काळ्या मण्यांसारखे असलेले डोळे मात्र व्यवस्थित दिसत होते. तो राक्षस आपले अंग चोरत आत कसा बसा शिरला. तो एवढा वाकला होता तरी त्याचं डोकं छताला घासत होतं. तो खाली वाकला, ते पडलेलं दार उचललं आणि अगदी सहज अलगदपणे ते पुन्हा त्याच्या चौकटीत बसवून टाकलं. बाहेर असलेल्या वादळाचा आवाज थोडा मंदावला. त्यानं आतील सर्वांना बघण्यासाठी तोंड वळवलं. एखादा कप चहा पण नाही करू शकत नाही का? माझा प्रवास फार खडतर होता. तो सोफ्याकडे भिंतीनं गारठलेल्या अवस्थेत तिथं बसलेल्या डडली जवळ गेला. थोडा सरकून गे रे बटाट्या, तो प्रवासी म्हणाला. डडली ताडकन उठला आणि व्हर्नॉन काकांच्या मागे थरथरत उभ्या असलेल्या आपल्या आईच्या मागे लपण्यासाठी पळाला. ओ, हॅरी इथं आहे तर, तो दांडगट माणूस म्हणाला. हॅरीनं त्या भयानक जंगली काळपट चेहऱ्याकडे बघितलं आणि ते काळे डोळे त्याच्याकडे बघून हसत बारीक झाल्याचं त्याच्या ध्यानात आलं. मी यापूर्वी तुला बघितलं होतं तेव्हा अगदी तू लहान पोर होतास, तो दांडगट मनुष्य म्हणाला. तू अगदी तुझ्या वडिलांसारखाच दिसतोस, पण तुझे डोळे मात्र तुझ्या आईसारखेत. व्हर्नॉन काकानं मजेशीर कर्कश आवाज काढला. मी तुम्हाला इथून ताबडतोब निघून जाण्यास सांगतोय महाशय. तुम्ही घरफोडी करून आत घुसला आहात, व्हर्नॉन काका म्हणाले. चुप बस डर्सली खारक्या, दांडगट माणूस म्हणाला. सोफ्याच्या मागे जाऊन त्यानं व्हर्नॉनच्या हातातलं बंदूक हिसकावून घेतलं आणि एखाद्या रबराच्या खेळण्याप्रमाणे सहजतेने ते वाकून त्याची गाठ मारली आणि खोलीच्या कोपऱ्यात फेकून दिलं. एखाद्या उंदरावर पाय पडल्यावर तो केकाटावा तसा पुन्हा व्हर्नॉन काकांनी आवाज काढला. बरंय तर हॅरी, डर्सली मंडळींकडे पाठ करून तो दांडगट माणूस म्हणाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. मी त्यावर कदाचित बसलो असेन केव्हा तरी, पण तरीही त्याची चव ठीक असेल. आपल्या काळ्या ओव्हरकोटच्या आतल्या पाकिटातून त्याने एक जराशी पिचकलेली डबी काढली. कापऱ्या हातानं हॅरीनं ती उघडली. त्या डबीच्या आत एक मोठा चिकट चॉकलेट केक असून तिच्यावर हिरव्या रंगानं हॅपी बर्थडे हॅरी असं लिहिलेलं होतं. हॅरीनं त्या प्रवाशाकडे बघितलं. त्याला धन्यवाद म्हणायचं मनात होतं, पण ते शब्द त्याच्या तोंडातच अडकले. त्याऐवजी तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? तो प्रचंड माणूस गालातच हसला. खरंच, मी माझा परिचय तर दिलाच नाही. मी रुबियस हॅग्रिड, हॉग्वर्ट्स येथील चाव्यांचा आणि मैदानांचा रखवालदार. त्यानं आपलं प्रचंड हात पुढे केला आणि हॅरीचा संबंध हात हाती घेऊन हस्तांदोलन केलं. पण त्या चहाचं काय झालं? त्यानं विचारलं आणि आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळले. जरासा कडक असला तरी मला चालेल, मी नाही म्हणणार नाही. तेवढ्यात त्याची नजर रिकाम्या शेकोटीत पडलेल्या सुरगळलेल्या कागदांकडे गेली. तो थोडा फुरफुरला. तो शेकोटीवर वाकला आणि तिथे काय करतोय ते इतरांना दिसलंच नाही, पण एका सेकंदानंतर तो तेथून परतताच तिथं धगधगता जाळ दिसला. त्याच्या प्रकाशात ती अंधारी झोपडी उजळली आणि हॅरीला आपल्या सर्वांगावर ऊब पसरताना जाणवली आणि आपण उबदार पाण्यात बसल्यासारखं त्याला वाटलं.
तो दांडगा इसम पुन्हा सोफ्यावर बसताच तो सोफा त्याच्या वजनानं चांगलाच खाली दाबला. मग तो आपल्या कोटाच्या पाकिटातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू काढू लागला. एक तांब्याची किटली, एक चेंदा मेंदा झालेल्या कबाबांचा पुडा, एक टोचा, एक चहापात्र, टवके निघालेले बरेचसे मग आणि सोनेरी रंगाचा द्रव असलेली एक बाटली. चहा बनवणं सुरू करण्यापूर्वी त्यानं त्या द्रवाचा एक घोट घेतला. थोड्याच वेळात ती झोपडी कबाब तयार होत असलेल्या वासानं आणि आवाजानं भरून गेली. तो इसमे सारं काही करत असताना अन्य कोणी काहीच बोललं नाही. पण जसं त्यानं आपल्या टोचानं पहिले 6 जाड रसदार जरासे जळके कबाब बाहेर काढले, तेव्हा मात्र डडलीनं थोडी चुळबुळ सुरू केली. वर्नॉन काकानं त्याला दाटवलं, त्यानं दिलेल्या कुठल्याही वस्तूला स्पर्श देखील करू नकोस. तो दांडगा इसम गालातल्या गालात हसला. तुझ्या या गलेलठ्ठ पोराला आणखी जाड होण्याची आता काही गरज नाहीये डसली, काळजी करू नकोस. त्यानं ते कबाब हॅरीला दिले. तो तर खरंच खूपच भुकेला होता आणि त्यानं कधी असं चवदार खाल्लं देखील नव्हतं. पण तरी तो आपली नजर त्या इसमावरून वळवू शकला नाही. शेवटी जेव्हा कुणी काही बोलत नव्हतं त्यावेळी तो म्हणाला, मला क्षमा करा, पण खरोखर तुम्ही कोण आहात हे अजूनही मला ठाऊक नाहीये. त्या इसमाने एक चहाचा घोट घेतला आणि आपल्या हाताच्या मागच्या बाजूनं तोंड पुसलं. मला हॅग्रिड म्हणत जा, तो म्हणाला. सर्वजण तसंच म्हणतात आणि मी तुला सांगितलं ना, मी हॉगवर्ट्स येथील चाव्यांचा रखवालदार आहे. आणि हो, हॉगवर्ट्स बद्दलची माहिती तर तुम्हा सर्वांना असेलच. नाही, हॅरी म्हणाला. हॅग्रिडला आश्चर्यच वाटलं. क्षमा करा, हॅरी लगेच म्हणाला. क्षमा? डर्सली मंडळींकडे हॅग्रिडनं बघितलं. ते आता अगदी लीन होऊन उभे होते. खरं म्हणजे यांनी क्षमा मागायला हवीये. तुला तुझं एकही पत्र मिळू दिलं नाहीये ठाऊक आहे, पण तरीही तुला हॉगवर्ट्सची काहीच माहिती नसावी असं मात्र मला वाटलं नव्हतं. तुझ्या आई वडिलांचं सगळं शिक्षण कुठे झालं याची तुला उत्सुकता नव्हती? सगळं म्हणजे? हॅरीने विचारलं. सर्व म्हणजे? जरा एक सेकंद थांब. तो उभा राहिला. रागानं थरथरत असल्यामुळे त्याच्या शरीरानं अख्खी झोपडी व्यापली असावी असं वाटत होतं. डर्सली मंडळी भीतीनं भिंतीला चिटकून उभी होती. तुला असं म्हणायचं आहे का की? तो डर्सलीकडे बघून गरजला. या पोराला कशाही बद्दल काही माहीत नाहीये म्हणून? हॅरीला वाटलं हे म्हणजे फारच झालं. तो शाळेत तर जात होता ना आणि त्याला मार्कही बरे पडले होते. मला काही गोष्टी ठाऊक आहेत, तो म्हणाला. तुला सांगू, मी ती गणितं वगैरे सोडवू शकतो. पण हॅग्रिडनं फक्त आपला हात हलवला आणि म्हणाला, म्हणजे आपल्या जगाविषयी मला म्हणायचंय, तुझ्या जगाविषयी. माझं जग, तुझ्या आई वडिलांचं जग. कुठलं जग? हॅग्रिड त्यावेळी असा दिसत होता की कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होईल. डर्सली! तो गरजला. पांढरे फटक पडलेले वर्नॉन काका त्याच्यावर तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटले. ते काहीतरी मिंबल विंबल असं काहीतरी म्हणाले असावेत असं वाटलं. हॅग्रिडनं आता हॅरीकडे नजर वळवली. पण तुला तुझ्या आई वडिलांबद्दल तर माहीत असायला हवं, कारण ते प्रसिद्ध आहे आणि तू देखील प्रसिद्ध आहेस. काय? माझे आई बाबा प्रसिद्ध नव्हते? होते का? तुला ठाऊक नाहीये? हॅग्रिडनं त्याच्या केसांवरून हात फिरवला. हॅरी आश्चर्यचकित नजरेनं बघतच राहिला. तू काय आहेस हे तुलाच ठाऊक नाहीये, तो म्हणाला. वर्नॉन काकांना आणि अचानक वाचा फुटली. बस, थांबा, ते गरजले. इथेच पुरे करा. महाशय, मी त्या पोराला काहीही सांगण्याची तुम्हाला मनाई करत आहे. हॅग्रिडनं आता टाकलेल्या भयानक दृष्टिक्षेपानं वर्नॉन डर्सलीपेक्षाही शूरवीर असलेला माणूस देखील सहज खचला असता. हॅग्रिड बोलत असताना त्याच्या प्रत्येक शब्दोच्चारातून क्रोध उसळत होता. तुम्ही त्याला कधीच सांगितलं नाही. डंबलडोरने त्याला पाठवलेल्या पत्रातील काहीच त्याला सांगितलं नाही आणि तुम्ही हे सारा आजपर्यंत त्याच्यापासून लपवून ठेवलं. माझ्यापासून काय लपवलं? हॅरीनं उत्सुकतेनं विचारलं. थांबा, चूप बसा, मी तुम्हाला नाही म्हटलंय ना, वर्नॉन काका ओरडले. पेटुनिया मावशीची भीतीने गाळणच उडाली. तुम्ही दोघांनी इथून जा आणि आपली डोकी ठिकाणावर आल्यावरच बोला. अन हॅरी,
तू एक विलक्षण बुद्धी असलेला जादूगार आहेस, हॅग्रिड म्हणाला. झोपडीत एकदम एवढी विलक्षण शांतता पसरली की फक्त समुद्राची गाज आणि वाऱ्याचा सुसू आवाज तेवढा ऐकू येत होता. मी काय? आवंढा गिळत हॅरीने विचारलं. एक जादूगार, खरंच. पुन्हा सोफ्यावर बसत हॅग्रिड म्हणाला. सोफा कुरकुरला आणि अधिकच खाली दबला. आणि खूपच चांगला. मी म्हणतो तुला जर असं शिक्षण मिळायला हवं. असो, तुला असलेले आई बाबा असताना दुसरं काय होणार. आणि मला वाटतं आता तू ते पत्र वाचायला हवंस. मग हॅरीनं ते पिवळसर पाकिट घ्यायला आपला हात पुढे केला. त्यावर पाचूसारख्या हिरव्या रंगात पत्ता होता. मिस्टर एच पॉटर, तळमजला, खडकावरील झोपडी, सागर. त्यानं पत्र काढून वाचलं. हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्डरी, हेडमास्टर अल्बस डम्बलडोर. ऑर्डर ऑफ मर्फिन फर्स्ट क्लास ग्रँड सॉर्क, चीफ वॉरलॉक सुप्रीम, मगवम्प इंटरनॅशनल कॉन्फेड ऑफ विझर्ड्स. प्रिय मिस्टर पॉटर, हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट आणि विझिटरीमध्ये आपल्यासाठी एक जागा राखीव असल्याचं कळवताना आम्हास आनंद होत आहे. या पत्राबरोबर आवश्यक असलेल्या पुस्तकांची व अन्य सामानाची सूची पाठवत आहोत. नवीन अभ्यासक्रम 1 सप्टेंबरला सुरू होत आहे. आम्ही 31 जुलैपूर्वी आपलं घुबड पोहोचेल अशी प्रतीक्षा करीत आहोत. आपली मिनर्वा मॅकगॉनेगल, उपप्रधानाध्यापिका. हॅरीच्या डोक्यात प्रश्नांचं काहोळ उठला. कुठला प्रश्न आधी विचारावा हेच त्याला कळेना. काही क्षणांनी त्यांनी चाचरतच विचारलं. ते माझ्या घुबडाची वाट बघत आहेत याचा अर्थ काय? अरेच्चा, बरी आठवण झाली. मी विसरलोच होतो, हॅग्रिड म्हणाला. आणि त्यांना आपल्या कपाळावर आपलाच हात एवढ्या जोरानं आपटला की त्या दणक्यानं एक घोडा देखील सहज गारद झाला असता. त्याच वेळी आपल्या ओव्हरकोटच्या आणखी एका पाकिटातून त्याने घुबड बाहेर काढलं. एक खरं, जिवंत, विस्कळीत पिसारा असलेलं घुबड. एक लांब पीस आणि जुन्या पत्राची, भुजपत्राची गुंडाळी सुद्धा. आपली जीभ दातांच्या मध्ये ठेवत त्याने एक निरोप लिहिला. हॅरीला उलट्या बाजूने तो सहज वाचता आला. प्रिय श्री डंबलडोर, हॅरीला त्याचं पत्र दिलं. उद्या त्याला त्याच्या वस्तू विकत घेण्यासाठी घेऊन जाईल. हवामान अतिशय खराब आहे, पण आपण स्वस्थ असाल अशी आशा आहे. हॅग्रिड. हॅग्रिडनं त्या कागदाची गुंडाळी केली. ती त्या घुबडाला देताच त्यानं आपल्या चोचीत पकडली. दाराशी जाऊन घुबडाला बाहेर वादळी वाऱ्यात सोडून दिलं. तो परतला आणि इतक्या सहजपणे बसला की सारं एखाद्या टेलिफोन संवादासारखं असावं. हॅरीला आपण आव असल्याचं ध्यानात आलं आणि त्यांनी लगेच तोंड मिटलं. तर मी कुठं होतो? हॅग्रिड म्हणाला. पण त्याच वेळी वर्नॉन काका अजूनही काळवंडलेल्या चेहऱ्यानं पण संतप्त होत शेकोटीच्या प्रकाशात पुढे आले. तो जाणार नाही, ते म्हणाले. तुमच्यासारखे एक महान मगल त्याला कसं थोपवून धरतात तेच मला पाहायचंय, तो म्हणाला. एक काय? हॅरीनं उत्सुकतेने विचारलं. एक मगल. यांच्यासारख्या जादूगार नसणाऱ्या लोकांना आम्ही हे नाव ठेवलंय. आणि आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेल्या सर्वाधिक मगल असलेल्या लोकांच्या कुटुंबात तू वाढलास हे तुझं दुर्दैवच म्हणायला हवं, हॅग्रिड म्हणाला. जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार केला होता त्याच वेळी आम्ही अशी शपथ घेतली होती की तो घाणेरडा प्रकार आम्ही इथे होऊ देणार नाही, वर्नॉन काका म्हणाले. त्याच्या डोक्यातून हे वेड काढून टाकावं अशी आम्ही शपथ घेतली होती. म्हणजे तेच जादूटोणा, चेटूक. तुम्हाला ठाऊक होतं? हॅरी म्हणाला. तुम्हाला ठाऊक होतं ना की मी एक जादूगार आहे म्हणून? हो, ठाऊक होतं, पेटुनिया मावशी किंचाळली. ठाऊक होतं, नक्कीच होतं. जर माझी ती दुष्ट बहीण तशी होती तर तू कशा नसणार, हो ना? तिला देखील तुझ्यासारखंच पत्र मिळालं होतं आणि ती त्या शाळेत अदृश्य झाली होती. दर सुट्टीत घरी येताना ती आपल्या खिशातून बेडकांची अंडी भरून आणत असे आणि चहाच्या कपाचं उंदरात रूपांतर करत असे. तिचा हा लहरीपणा फक्त मला ठाऊक होता, पण आमचे आई बाबा, त्यांना मात्र तिचं कौतुकच होतं. ते सारखं लिली, आमची लिली करत असायचे. घरात एक चेटकीण असल्याचा त्यांना अभिमान होता. ती जरा श्वास घेण्यासाठी थोडं थांबली आणि पुन्हा सुरू झाली. ती अशी बोलू लागली की जणू ही सारी वर्ष सगळंच तिला सांगायचं होतं, पण
राहून गेला होता. मग तिला शाळेतच तो पॉटर भेटला. ते गेले, विवाह केला आणि त्यांना तू झालास. आणि अर्थातच मला कल्पना होतीच की तूही तसाच असणार, तसाच विचित्र, विलक्षण. आणि मग ती गेली, आत्महत्या केली आणि तू आमच्या माथी पडलास. हॅरी अगदी पांढरा फटक पडला. जसा त्याला बोलण्याचा धीर आला त्यानं विचारलं, आत्महत्या? तुम्ही तर मला सांगितलं होतं की ते एका मोटार अपघातात मेले म्हणून. मोटार अपघात? हॅग्रीड गडगडला आणि आपल्या जागेवरून एवढ्या वेगानं उडाला की डर्सली मंडळी घाबरून परत भिंतीजवळ सरकली. मोटार अपघातात लिली आणि जेम्स पॉटरचा मृत्यू होणं शक्य तरी होतं का? हे खोटं आहे, हा बनाव आहे. हॅरी पॉटरला स्वतःची जीवन कहाणी ठाऊक नाही आणि जादुई जगातल्या प्रत्येक पोराला ते ठाऊक आहे. पण असं का? काय झालं होतं? हॅरीनं घाईनं विचारलं. हॅग्रीडच्या चेहऱ्यावरील राग ओसरला. तो एकदम उत्सुक दिसू लागला. मला अशी अपेक्षा मुळीच नव्हती. तो हलक्या चिंताक्रांत आवाजात म्हणाला. मला काहीच कल्पना नव्हती. जेव्हा डंबलडोर म्हणाले की तुला काही त्रास असावा, तुला काहीच माहीत नसावं. अरे हॅरी, तुला हे सर्व सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे की नाही मला माहीत नाही, पण कुणीतरी सांगायलाच हवं. तुला हॉग्वर्ट्सची माहिती नसावी असं होऊ नये. त्यानं डर्सली मंडळींकडे तुच्छतेने बघितलं. तरी पण मी जेवढं सांगू शकतो तेवढं तरी तुला कळायलाच हवं. पण मी तुला सर्व काही सांगू शकणार नाही. ते एक फार मोठं रहस्य आहे. त्याचा काही भाग. बोलता बोलता हॅग्रीड खाली बसला, शेकोटीकडे एक नजर टाकली आणि पुढे म्हणाला. ती कथा सुरू होते, मला वाटतं एका व्यक्तीपासून. त्याचं नाव, पण ते तुला ठाऊक नसावं हे अविश्वसनीय आहे. आपल्या विश्वात प्रत्येकाला ते माहीत आहे. कोण? मला ते सांगावं लागलं नाही तरच बरं आहे. कोणीच ते सांगत नाही. पण का नाही? हॅरी, लोकांना अजूनही धडकी भरते. विश्वास ठेव, हे कठीण आहे सारं. बघ, तो एखाद्या चेटक्या जादूगार होता, पण तो नंतर अतिशय वाईट माणूस झाला. अगदी अगदी वाईट, वाईटाहूनही वाईट. त्याचं नाव होतं. हॅग्रीडने एक आवंडा गिळला, पण शब्द उमटले नाही. तू ते लिहून दाखवतोस का? हॅरीनं सुचवलं. नाही, मला ते लिहिता येत नाही. ठीक आहे, व्होल्डेमॉर्ट. हॅग्रीड शहारला. मला ते पुन्हा म्हणायला सांगू नकोस. बरं आहे तर. हा चेटक्या जवळजवळ 20 वर्षांपूर्वी आपल्या शिष्यांच्या शोधात होता. त्याला ते मिळाले देखील. त्यातले काही घाबरले होते. काहींना त्यांच्या शक्ती परत हव्या होत्या, कारण त्यांच्या स्वतःजवळ प्रचंड शक्ती होती. वाईट दिवस हॅरी. कुणावरही विश्वास ठेवावा हेच कळत नसे. विचित्र अशा चेटक्यांशी, जादूगारांशी सलगी करण्याची हिंमत होत नसे. काही जणांनी विरोध करताच त्याने त्यांची हत्या केली, भयानकपणे. फक्त एकच सुरक्षित जागा होती, हॉग्वर्ट्स. आणि तो फक्त डंबलडोरना भीत असे. त्यामुळे त्याने त्या शाळेचा ताबा घेण्याची हिंमत केली नाही. तुझे आई आणि बाबा मला ठाऊक असलेले सर्वात चांगले चेटके आणि चेटक्या होते. त्या काळी ते हॉग्वर्ट्सला मुलांचे आणि मुलींचे प्रमुख होते. त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचं धाडस त्यानं केलं नाही. कदाचित ते डंबलडोरच्या फार जवळचे होते आणि त्यामुळे वाईट मार्गानं जाणार नव्हते. त्यांना आपल्याकडे वळवून घ्यावं असं त्याला वाटलं असावं, किंवा त्याच्या आपल्या मार्गातून काटा काढून टाकावा असं वाटलं असावं. पण जे सर्वांना ठाऊक आहे ते असं की तुम्ही राहत असलेल्या खेड्यात तो एक दिवस आला, हॅलोवीनमध्ये, 10 वर्षांपूर्वी. त्यावेळी फक्त 1 वर्षाचा होतास. तो तुमच्या घरी आला आणि हॅग्रीडनं एकदम एक अतिशय घाणेरडा डागाळलेला हातरुमाल काढला आणि बेडकासारखा आवाज करीत त्यानं आपलं नाक शिंकारलं. क्षमा कर, तो म्हणाला, पण हे सारंच तसं दुःखद आहे. मला तुझे आई बाबा ठाऊक होते. त्यांच्याहून चांगले लोक सापडणारच नाही. त्यांना कुणी मारलं तुला ठाऊक आहे, आणि हे त्यामागचं खरं रहस्य आहे. त्यांना तुला देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तुमचा वंश नष्ट करायचा होता, किंवा त्याला कदाचित लोकांना मारणंच आवडत असावं. पण त्यावेळी त्याला ते शक्य झालं नाही. तुझ्या कपाळावर असलेल्या त्या खुणेबद्दल तुला कधीच उत्सुकता नाही वाटली? ती काही साधी सुधी जखम नव्हती.
केव्हाही काही दुष्ट शक्ती तुला स्पर्श करायचा प्रयत्न करते त्यावेळी ती खूण तुझी काळजी घेते, तुझं रक्षण करते. त्या शक्तीनं तुझ्या आईचा, बाबांचा, तुमच्या घराचा बळी घेतला, पण तिचा तुझ्यावरती परिणाम होऊच शकला नाही. आणि हॅरी, म्हणून तू एवढा विख्यात आहेस. त्या दुष्टानं कुणाला मारण्याचं मनात आणल्यावर कुणी वाचत नसे, कुणीही नाही, फक्त तू सोडून. आणि त्यानं त्या गावातले काही अत्यंत चांगले चेटक चेटक्यांना ठार मारलं. मॅकिनॉन, बोनस, प्रिवेट्स. आणि तू तर एक लहान पोर होतास. तू वाचलास, जिवंत राहिलास. हॅरीच्या मनात काहीतरी वेदनादायी होत होतं. हॅग्रिडची कहाणी संपताच त्याला पुन्हा डोळे दिपवणारा हिरवा प्रकाश दिसला. पूर्वीपेक्षा त्याला आठवत होता त्याहीपेक्षा अधिक स्पष्टपणे. आणि त्याला दुसरंच काहीतरी आठवलं. आयुष्यात प्रथमच मोठं, थंडगार, दुष्ट हास्य. हॅग्रिड त्याच्याकडे करुणेने पाहत होता. डंबलडोरांच्या सांगण्यावरून मीच तुला त्या नष्ट झालेल्या घरातून उचललं आणि तुला यांच्या घरी आणून ठेवलं. जुन्या भाकडकथांचं भेंडोळ, व्हर्नॉन काका म्हणाले. हॅरी एकदम उडालाच. डर्सली मंडळी समोर असल्याचा तो विसरला होता. व्हर्नॉन काकांना पुन्हा धीर आल्यासारखं वाटत होतं. ते हॅग्रिडकडे जळजळीत कटाक्ष टाकीत होते. त्यांनी आपल्या मुठी आवळल्या होत्या. बर, आता ऐक पोरा. तुझ्यात काहीतरी विचित्र आहे हे मी स्वीकारतो, पण चांगला ठोक दिल्यास ते ठीक होणार नाही असं नव्हे. आणि तुझ्या आईवडिलांबद्दल जे काही सांगितलं ते देखील विलक्षण होतं हे मी नाकारत नाही. त्यांच्या नसण्यानं जग अधिक चांगलंच आहे असं माझं मत आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. त्यातच त्यांना त्या विचित्र लोकांमध्ये राहायचं होतं. आणि मग जसं अपेक्षित होतं, ठाऊक होतं, त्यांना भयंकर शेवटही लावला. पण त्याच वेळेस हॅग्रिडनं पुन्हा उठून उभा राहिला आणि मोडकी लाल छत्री त्यांना आपल्या कोटातून काढली. ती छत्री व्हर्नॉन काकांकडे तलवारीसारखी धरून तो म्हणाला, मी तुला ताकीद देतोय, पुढे एक शब्दही काढायचा नाही. एक दाढीधारी दांडगटाच्या हातातील ती भाल्यासारखी आपल्यासमोर धारलेली छत्री पाहताच व्हर्नॉन काकांचं अवसान गळालं. ते पुन्हा भिंतीजवळ चुपचाप जाऊन उभे राहिले. हे ठीक आहे, हॅग्रिड म्हणाला. जोरानं श्वास घेत तो पुन्हा खाली बसला आणि यावेळी तो सोफा पूर्णपणे दबून अगदी जमीनदोस्त झाला. हॅरीला मात्र आता शेकडो प्रश्न विचारायचे होते. पण मग त्या सॉरी, तुला ठाऊक आहे कोण तो? त्याचं काय झालं? छान प्रश्न विचारलास हॅरी. तो पळून गेला, अदृश्य झाला. ज्या रात्री त्यानं तुला मारायचा प्रयत्न केला होता त्याच रात्री. त्यामुळे तू अधिक प्रसिद्ध झालास. ते एक सर्वात मोठं रहस्य, कारण तो तर दिवसेंदिवस अधिक शक्तिमान होत होता. मग तो निघून का गेला? काही जण म्हणतात तो मेला. माझ्या मते त्याच्यात मरणे एवढी तरी माणुसकी उरली होती, देव जाणे. काही म्हणतात तो अजून आहे, आपला क्षण शोधतोय. पण मला तसं वाटत नाही. जे लोक त्याच्या बाजूचे होते ते आमच्याकडे आलेत. काही त्याच्या प्रभावातून अजून सुटले नाहीत. कदाचित तो परत आला तर? आमच्यापैकी बहुतेक जणांना असं वाटतं तो कुठेतरी असावा, पण त्याची सगळी शक्ती नष्ट झाली नसावी. तो आता काहीही करणं अशक्य आहे, कारण तुझ्यात असलेल्या काहीतरीने त्याला संपवलं हॅरी. त्या रात्री असं काहीतरी घडत होतं ज्याची त्याला कल्पना नव्हती. ते काय होतं मला ठाऊक नाही, कुणालाही नाही, पण तुझ्यात असलेल्या काहीतरीनं त्याची दांडी उडवली होती. हॅग्रिडनं हॅरीकडे प्रेमाने बघितलं. त्याच्या नजरेत आदर होता. पण हॅरीला समाधानी आणि अभिमानी होण्याऐवजी असं वाटत होतं की काहीतरी भयानक चूक घडली असावी. एक विलक्षण जादूगार चेटक्या, आणि तो हे कसं असू शकतं? त्यानं आपलं आतापर्यंतचं जीवन डर्सलींच्या दडपणाखाली आणि व्हर्नॉन काका, पेटुनिया मावशीच्या जरबेत घालवलं होतं. जर तो एक विलक्षण जादूगार चेटक्या होता, तर मग ते लोक ज्यावेळी त्या कपाटात बंद करीत त्यावेळी त्यांना घाणेरडे बेडूक का नाही बनवलं? जर त्यानं एखादा का होईना जगातील सर्वात शक्तिमान चेटक्याला हरवलं असेल, तर मग डर्सली मंडळी त्याला नेहमीच पायाखाली फुटबॉलसारखं तुडवू कशा शकली? हॅग्रिड, तो शांतपणे म्हणाला, मला वाटतं तुझं काहीतरी चुकतंय.
मी एक विलक्षण जादूगार चेटक्या होऊ शकेन असं मला वाटत नाही. आश्चर्य म्हणजे हॅग्रिड गालातल्या गालात हसला. एक जादूगार नाही का? तुला जेव्हा राग आला व भीती वाटली त्यावेळी तू काहीच करू शकला नाही असंच ना? हॅरीनं शेकोटीकडे बघितलं. आता तो त्याबद्दल विचार करू लागला. ज्या वेळी हॅरी रागवला होता त्यावेळी वर्नॉन काका आणि पेटुनिया मावशीला काही विचित्र घटनांना तोंड द्यावं लागलं होतं. डडलीच्या गँगनं पाठलाग केला पण तो त्यांच्या तावडीत सापडलाच नाही. ते विचित्र केस कापल्यामुळे शाळेत जाण्याची भीती वाटत होती पण तो आपले केस पूर्ववत करू शकला होता. आणि अगदी अलीकडची गोष्ट, डडलीनं त्याला मारलं त्यावेळी त्याचा सूड म्हणून त्यालाही तो हे करीत आहे न कळता त्यानंच नाही का तो बोआ कॉन्स्ट्रिक्टर साप त्याच्यावर सोडला होता. हॅरीनं पुन्हा हॅग्रिडकडे बघितलं, स्मितहास्य करीत, आणि हॅग्रिड देखील त्याच्याचकडे बघत होता. हे बघितलंस? हॅग्रिड म्हणाला. हॅरी पॉटर एक विलक्षण जादूगार चेटक्या नाही ना? तू जरा धीर धर. तू हॉगवर्ट्सला जाताच ख्याती पावशील. पण वर्नॉन काका असे शांतपणे उभं राहून सहजासहजी हार मानणार नव्हते. मी तुम्हाला सांगितलं ना तो येणार नाही म्हणून, ते फुसकारले. तो आता स्टोनवॉल हाय शाळेत जाईल आणि त्याबद्दल त्याला कृतज्ञ वाटेल. मी ती पत्र वाचली आहेत आणि त्याला त्या घाणेरड्या गोष्टी हव्यात, ती पुस्तकं, छड्या, आणि जर त्याला जायचं असेल तर तुझ्यासारखा मगल त्याला थांबवू शकणार नाही. हॅग्रिड गरजला. लिली जेम्स पॉटरच्या पोराला हॉगवर्ट्सला जाण्यापासून थोपवतोस? मूर्ख. त्याचं नाव जन्माला आल्यापासूनच तिथे घातलं गेलंय. तो जगातल्या सर्वोत्कृष्ट जादू आणि चेटक्या शिकवणाऱ्या शाळेत जाणार आहे. तिथं 7 वर्ष पार पाडताच तो स्वतःलाही विसरेल. तो तिथे त्यांच्यासारख्या पोरांबरोबर असेल, एक बदल म्हणून, आणि हॉगवर्ट्सला आजपर्यंत लाभलेल्या सर्वात महान हेडमास्तरांच्या अल्बस डंबलडोर यांच्या देखरेखीखाली राहील. मी कोणी वेड्या माणसाला त्या मुलाला जादूगिरी शिकवण्यासाठी एक पैसाही देणार नाहीये, वर्नॉन काका ओरडले. पण त्यांनी आधीच अतिरेक केला होता. हॅग्रिडनं आपली छडी उचलून त्याच्या डोक्यात हाणली आणि तो गरजला. पुन्हा कधीही नाही. अल्बस डंबलडोर यांचा अपमान माझ्यासमोर? त्याने पुन्हा ती छत्री उचलली आणि डडलीवर रोखली. त्याच वेळी एक जांभळा प्रकाश चमकला. बारीक फटाक्यासारखा आवाज झाला. एक जोरात किंकाळी आणि दुसऱ्या क्षणी डडली जागच्या जागी दोन्ही हात आपल्या ढुंगणावर दाबत वेदनांनी ओरडत होता. त्यानं जेव्हा त्याच्याकडे पाठ वळवली तेव्हा हॅरीला त्याच्या चड्डीच्या छिद्रातून डुकरासारखी गाठ मारलेली शेपूट बाहेर आलेली दिसली. वर्नॉन काका तर गरजलेच. पेटुनिया मावशी आणि डडलीला दुसऱ्या खोलीत नेत त्यांनी एक शेवटचा भयग्रस्त कटाक्ष हॅग्रिडकडे टाकला आणि मधलं दार धाडकन बंद केलं. हॅग्रिडनं आपली छत्री बघितली आणि दाढी कुरवाळली. मला असं रागवायला नको होतं, तो खेदानं म्हणाला. पण ते काही सफल झालं नाही. मी त्याला संपूर्ण डुक्करच करू चाहत होतो, पण मला वाटलं तो तसाही डुकरापेक्षा कमी नाही, त्यामुळे अधिक काही करायची गरजच नव्हती. त्यानं आपल्या केसाळ भुवयांच्या खालून हळूच हॅरीकडे नजर वळवली. जर तू हे हॉगवर्ट्सला कोणालाही सांगितलं नाहीस तर मी तुझा आभारी राहीन. खरं सांगायचं म्हणजे मला जादू करायची अनुमती नाही. मला फक्त काही लहान सहान युक्त्या करू देतात. तुझी पत्र तुझ्याकडे द्यायची असतात आणि असंच काय. हे काम स्वीकारण्यासाठी मी उत्सुक असण्याचं एक कारण हे देखील होतं. हॅग्रिड म्हणाला. तुला जादू करण्याची अनुमती का नाही? हॅरीनं विचारलं. हा, म्हणजे मी देखील हॉगवर्ट्सला शिकत होतो, पण मला काढून टाकण्यात आलं. मी 3ऱ्या वर्षाला होतो. त्यांनी माझ्या छडीचे 2 तुकडे केले आणि सगळं संपलं. पण डंबलडोरांनी मला एक रक्षक म्हणून ठेवून घेतलं. डंबलडोर खरंच मोठा माणूस. तुला काढून का टाकण्यात आलं? आता खूप उशीर झालाय आणि आपल्याला उद्या बरीच कामं करायची. हॅग्रिड मोठ्यानं म्हणाला. आपल्याला शहरात जायचंय, तुझी सारी पुस्तकं वगैरे घ्यायची आहेत. त्यानं आपला जाड कोट काढून हॅरीकडे फेकला. तू हे पांघरून झोपू शकतोस. जरा वास आला तरी त्याचं काही वाटून घेऊ नकोस. मला वाटतं माझ्या एका पाकिटात 1-2 रान उंदीर असावेत. हॅग्रिड म्हणाला.